अंगणवाडीतील लहान मुलांना आणि स्तनदा मातांना मिळणाऱ्या पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जाबाबत आवाज उठवणाऱ्या अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांच्यावरती बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे। सोशल मीडियावरती व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे ही कारवाई झाल्याचं सांगितलं जात असतानाच आता या प्रकरणावरती बालविकास प्रकल्प अधिकारी कुलदीप जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अंगणवाडी सेविका किंवा शासकीय अधिकारी कर्मचारी यांना कुठल्याही बाबतीत ज्या काही अडचणी किंवा तक्रारी असतील याबाबत त्यांच्या तक्रारी प्रस्तुत करण्याचं माध्यम हे वेगळं माध्यम असतं आणि सोशल मीडिया वापराबाबत शासनाच्या ज्या आचारसंहितेबाबत जे काही नियम आहेत ते नियम पाळून शासकीय अधिकारी कर्मचारी यांना आपले मुद्दे मांडावे लागतात आणि सदर अंगणवाडी सेविका यांना जरी सेवेतून कमी करण्याचे आदेश प्राप्त झालेले असले तरी पुन्हा त्यांना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे विनंती अर्ज केल्यानंतर पुन्हा सेवेची संधी उपलब्ध होऊ शकते। तर या सगळ्या प्रकरणी बालविकास प्रकल्प अधिकारी यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेत होतो आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी नाझिम मुल्ला सध्या आपल्या सोबत आहेत। नाझिम, आपण पाहतोय की अधिकाऱ्यांची ही प्रतिक्रिया आलेली आहे की अशा पद्धतीची जर काही तक्रार असेल तर ती आधी आमच्याकडे करावी असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांनी याआधी कोणती तक्रार केलेली होती का, या संदर्भात काही माहिती कळतेय? देवयानी पारधी यांनी जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावरती टाकला आणि तो व्हायरल झाला। त्याच्यामुळं विभागाची बदनामी झाली आणि तो एक भंग या ठिकाणी आचारसंहितेचा होतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच अनुषंगाने आता त्यांच्यावरती बडतर्फीची कारवाई जी आहे ती या ठिकाणी केली गेलेली आहे। मात्र त्यांना एक संधी जी आहे आणि त्यांनी विभागीय कार्यालयामध्ये तशा प्रकारचं आपलं म्हणणं मांडावं। याआधी त्यांनी काही याबद्दल विभागाकडे तक्रार केली होती का आणि केली असेल तर त्या अनुषंगाने त्याचे कागदपत्र जे आहेत किंवा तशा प्रकारचं पत्र जे आहे ते त्यांनी त्या ठिकाणी मांडलं तर त्यांना पुन्हा एकदा सेवेत रुजू करून घेतलं जाईल असं या ठिकाणी त्यांच्याकडून सांगितलं जाते। त्यामुळे आता त्यांनी आधी तक्रार केली होती का याच्याबद्दलची आता सगळी स्पष्टता जी आहे ती त्यांच्याकडूनच होऊ शकते, ते याबद्दलचा खुलासा करू शकतात। त्यामुळे पुढची पावलं काय पडतायत आणि बडतर्फी कायम राहतेय की त्यांनी जर पत्रव्यवहार केला असेल तर विभागीय कार्यालयातून त्यांच्यावरती काय पुढची कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अगदी, त्यामुळे ही बडतर्फीची कारवाई मागे घेतली जाते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद नाझिम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि दरम्यान कारवाईवरती अंगणवाडी सेविका देवयानी पारधींनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील पाहूयात। सगळ्यांचं असं म्हणणं आहे की मी जो व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओवरती त्यांनी माझी कारवाई, आता जे त्यांची पोल खोलली गेली म्हणजे जे सत्य बाहेर आले, पण आता त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही शैक्षणिक म्हणजे मुलांचं शिक्षण घ्यायचं सोडून तुम्ही बाकीचे व्हिडिओ तयार करतायत, म्हणजे हे आता परत कुठेतरी खोटे आरोप लावायला लागले। आता हे कसं, जे मी सत्य केले ते तुम्ही दाखवत नाहीत आणि जे नाही जे खोटं आहे ते तुम्ही दाखवायला लागलेत, हे कितपत योग्य आहे सांगा तुम्हीच। आता लेखी स्वरूपात जर दिला असेल मला की तुला सांगितलं हे व्हिडिओ करू नको, असं नाही तसं नाही, लेखी स्वरूपात असं किंवा फोनच्या माध्यमात असून फोनच्या माध्यमातून असं रेकॉर्डिंग असेल ते पण तुम्ही सगळ्यांच्या समोर उघड सांगा नाही ह्या बाईने आमचं ऐकलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।